वडेट्टीवारजी म्हटले की मुंबईमध्ये मनसेसोबत जाण्यात आधी ते स्वबळाचा नारा दिला होता, आता सकारात्मक आहे भाजपला हरवण्यासाठी. बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको. उत्तर भारतीय किंवा बिहारी मतदान काँग्रेस मनसेसोबत गेल्यामुळं बिहारमध्ये काँग्रेसला मतं मिळणार नाही, ही भूमिका जाणीवपूर्वक काँग्रेसने घेतली. आणि आता बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं, म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे. वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय. तुमच्या प्रचार सभा कुठे कुठे आहे आणि काय गडचिरोली गोंदिया दोन महत्त्वाचे ठिकाणं आहे. वडेट्टीवारांचा सर्व मोठे नेते भाजपच्या प्रचाराला. आज मी गडचिरोलीमध्ये आणि गोंदिया आणि तिरोडा या 3 महत्त्वाच्या नगरपालिकात जातो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीसुद्धा 25 तारखेपासून 1 तारखेपर्यंत जवळपास 45 नगरपालिकेमध्ये प्रवास करणार आहे. आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी हे सुद्धा या ठिकाणी प्रवास करणार आहे. जवळपास आम्ही सर्वच नगरपालिकेमध्ये 288 नगरपालिकेमध्ये आमचे वेगवेगळे आमदार खासदार, महाराष्ट्राचे नेते माननीय गडकरी साहेबसुद्धा काही ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं आमचे जे स्टार प्रचारक आहे त्या सर्वांना कुठे ना कुठे जबाबदारी मिळाली आहे. कुठलीही नगरपालिका अशी राहणार नाही ज्या ठिकाणी आमचे नेते पोहोचणार नाही. प्रत्येक नगरपालिकेमध्ये कोणी ना कोणी जावं अशी योजना आम्ही केली आहे. यशोमती ठाकरेंच्यावर टीका केलेली आहे. भाजपने स्वतःच्या घरात काय सुरू आहे पाहावं आणि गाणं म्हणून दाखवलं की खुद के गिरेबान में जाके देखो क्या हो रहा है. काँग्रेसची जी अवस्था आहे ती इतकी वाईट आहे, कोणी कोणाला सहन करायला तयार नाही. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा रोज त्या ठिकाणी कमजोर होतो आहे. काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करतात आहे. नेत्यामध्ये असमन्वय आहे आणि असमन्वय असल्यामुळे कार्यकर्त्यांना, नेत्यांना कोणी सांभाळायला तयार नाही. अस्वस्थ झालेला कार्यकर्ता हा रोज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे. त्यामुळे मला वाटतं की यशोमती ताईसुद्धा यातनं अस्वस्थ झाल्या असतील आणि म्हणून त्या बोलल्या असतील. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अविरोध जिंकून त्याच्यानंतर जास्त हे वाद पेटलेला दिसतोय आणि दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका अविरोध केले जात असल्याचा आरोप. कुठले दबाव तंत्र नाही. कलोती जे निवडून आले आहेत, एक सृजन सांस्कृतिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यामधलं चांगलं नेतृत्व आहे आणि तिथल्या संपूर्ण चिखलदऱ्यामधील जनतेने त्यांच्या निवडीला मान्यता दिली आहे. आणि कलोतीकडनं अपेक्षा आहे की त्या ठिकाणी चिखलदऱ्यामध्ये जो काही पुढच्या काळात आम्ही इको टुरिझम प्रकल्प वगैरे करतो आहे, पर्यटनाचा एक प्रकल्प मोठा करतो आहे, कलोतीजीकडनं तिथे अपेक्षा आहे की ते त्या ठिकाणी मोठं डेव्हलपमेंट करतील, म्हणून जनतेने त्यांना अविरोध निवडून दिला आहे. महसूल खात्याने चांगला निर्णय घेतला की रुग्णालयांना निःशुल्क जागा दिली जाईल. वारंवार कॅबिनेटमध्ये यावं लागतं. जे रुग्णालय कॅन्सर आहे, कॅन्सरचे ग्रस्त कॅन्सरकरता जे उपचार करणारे मोठे रुग्णालय आहे किंवा दुर्धर आजारांनी ग्रस्त लोकांना त्या ठिकाणी चॅरिटेबल आधारावर, CSRच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर किंवा कमी किमतीमध्ये उपचार करणारे जे रुग्णालय आहे आणि दुर्धर आजार असणारे रुग्णांना सांभाळणारे अशा ठिकाणी आम्ही जागा महसूलच्या देण्याचा विचार करतो आहे. जेणेकरून ज्या संस्थाला सरकारकडनं मजबूती मिळाली, मेडिकल सायन्समध्ये काम करणाऱ्या संस्थांना मजबूती मिळाली तर अधिक त्या ठिकाणी रुग्णाची सेवा होईल. रुग्णसेवा, आरोग्यसेवा हे सरकारचं ब्रीद आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही जागा देण्याचा निर्णय केला आहे. मतमोजणीच्या आधी, निवडणुकीच्या आधी 100 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहे. काल बिनविरोध नाही, भारतीय जनता पार्टीचा जनतेचा विश्वास आता भाजप आणि महायुतीवर आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये
या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय घेऊन काम करत आहे. डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे. जनता डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हेच विकास करू शकते ही भावना जनतेमध्ये आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि महायुती निवडून येत आहे. मी आपल्याला दाव्याने सांगतो 51% मतं भाजपा महायुतीला मिळतील. 2/3 बहुमत महाराष्ट्रात भाजपा महायुतीला मिळेल. कणकवली रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली, निलेश राणे यांनी तर काही ठिकाणी महायुती झाली नाही आहे. त्यामुळं आम्ही ज्या ठिकाणी युती नाही आहे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढू आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेऊ. शिंदे गटाची 35 आमदार फुटणार पुन्हा असा सामनाने आरोप केलेला आहे. ऑपरेशन लोटस सुरू आहे असं त्यांचं म्हणणं. सामन्याचं काही फार सिरियस घेऊ नका. अस्वस्थ लोक सामन्यामध्ये लिहित असतात, त्यामुळे फार काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.